नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, जीवन प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीचा दाखला जर व्हेरिफाय केलं नसेल, तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जीवन प्रमाणपत्र गरजेचं आहे. आता ते कसं करायचं आणि कुठे करायचं? प्रत्येक वेळेस ते करण्यासाठी एखाद्या नेट कॅफेमध्ये जावं लागतं, एखाद्या आधार सेंटरमध्ये जावं लागतं. मग घरी बसून फ्री ऑफ कॉस्टमध्ये कसं करायचं? तर ती सर्व जी प्रोसेस आहे ए टू झेड प्रोसेस, ती प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तसेच आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. म्हणजे आमच्या नवनवीन अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला आता प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअरला आल्यानंतर इथं सर्च करायचं आहे आधार फेस आर डी म्हणून. आणि हे सर्च केल्यानंतर आपल्याला हे डाउनलोड करून घ्यायचं आहे, इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आणि हे इन्स्टॉल झालं की त्याच्यानंतर आपल्याला अजून एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे. हे पहिल्यांदा इन्स्टॉल होतंय. इन्स्टॉल झालं की आपण लगेच दुसरा जे आहे ते ॲप इन्स्टॉल करणार आहोत. आता इथं आपल्याला दुसरं ॲप डाउनलोड करायचं ते आहे जीवन प्रमाण. हे ॲप जे आहे ते आपल्याला सर्च करायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं. हे जे 1 नंबरचं आहे, ते 6K रिव्ह्यू लोकांनी दिलेले आहेत, ते इन्स्टॉल करून घेऊया. आता हे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला हे ॲप ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डिव्हाइस रजिस्ट्रेशन आणि ऑपरेटरचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि मेल आयडी असेल तर मेल आयडी टाकून घ्यायचं आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट करताल तुम्हाला मित्रांनो ओ-टी-पी येणार आहे आणि जो काही ओ-टी-पी आहे तो ओ-टी-पी टाकून आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही ऑपरेटरचं नाव असणार आहे, त्या ऑपरेटरचं नाव आपल्याला टाकायचं आहे आणि स्कॅन या बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं स्कॅन या बटनावरती क्लिक करताल तर आपल्याला आपला फेस जे ऑपरेटरचा फेस आहे, तो ऑपरेटरचा फेस आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की आय ब्लिंकिंग वगैरे करायचं आहे, तर प्रोसीड या बटनावरती क्लिक करूया आणि आणि आपलं जे ऑथेंटिकेशन आहे, ते आपण करून घेऊया. ब्लिंक केलं की ऑटोमॅटिकली ऑथेंटिकेशन होऊन जाईल. मित्रांनो, आधार नंबर आपल्याला लागणार आहे, तर तो आधार नंबर आपण आता टाकून घेऊया पेन्शनरचा. त्यानंतर तुमचा जो पेन्शनरचा मोबाईल नंबर असणार आहे, तो आपण टाकून घेऊया आणि सबमिट या बटनावरती क्लिक करूया. जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करताल, पेन्शनरचा नंबरला ओ-टी-पी गेलेला असेल, तो ओ-टी-पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता. आणि तो जो ओ-टी-पी असेल, तो ओ-टी-पी टाकल्यानंतर आपल्याला पुढे एक प्रोसेस आहे. सबमिट या बटनावरती क्लिक करायचं जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करताल मित्रांनो, इथं त्या व्यक्तीचं पेन्शनरचं नाव आणि बाकीच्या डिटेल्स मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये पेन्शनरचं नाव, पेन्शनरचं मिस्टरांचं नाव, पेन्शनरचं आडनाव, पेन्शनरचा पी-पी-ओ नंबर, या सर्व गोष्टी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर त्यांचा जो अकाउंट नंबर आहे पेन्शनरचा, कुठल्या अकाउंटमध्ये त्यांचे पैसे येतात, ते अकाउंट डिटेल्स वगैरे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा एकदा डिटेल्स येईल. हे डिटेल्सचं बरोबर असेल तर इथे जे 2 ऑप्शन आहेत त्याच्यावरती टिक करायचंय आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुन्हा एकदा पी-पी-एन नंबर जो आहे तो तुमचा बरोबर आहे का? जीवन प्रमाण करायला ते विचारेल. कन्फर्म करून स्कॅन या बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही स्कॅन या बटनावरती क्लिक करताल मित्रांनो, पुन्हा एकदा फेस कॅमेरा ओपन झालेला आहे आणि फेस कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं जे फोटो आहे तो फोटो आपल्याला घ्यायचा आहे. फोटो घेताना त्या व्यक्तीने डोळे ब्लिंक केले की ऑटोमॅटिकली तो फोटो कॅप्चर होणार आहे. आता कधी-कधी फोटो कॅप्चर होत नाही, तर पुन्हा आपल्याला स्कॅन करायचंय. आता फोटो स्कॅन झालेला आहे आणि हे अशा पद्धतीचं कन्फर्मेशन झालेलं आहे. इथं त्यांनी सांगितलेलं आहे, "थँक फॉर सबमिटिंग डिजिटल लाईफ सर्टिफिकेट" आणि प्रमाण आयडी दिलेला आहे. क्लोज या बटनावरती क्लिक करायचे आणि त्यांनी विचारले, "सबमिट डिजिटल लाईफ सर्टिफिकेट फॉलोइंग" आणि नंबर ऑफ अबोव्ह येस म्हणायचं आहे.
असं झाल्यानंतर मित्रांनो हे सबमिट झालेलं आहे आपलं. सबमिट झाल्यानंतर म्हणजे आपल्याला पुन्हा आता अ, हे करायची जीवन प्रमाण करायची आपल्याला गरज पडणार नाहीये. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. जर समजा तुम्हाला हे जीवन प्रमाण करतानाचा काही इश्यू येत असतील तर मला तुम्ही कमेंटही करू शकता का किंवा माझा मेल आयडी दिलेला आहे. मेल आयडीवरून सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ज्या छोट्या-मोठ्या ज्या अपडेट असतात, ज्या अपडेटचा आपण व्हिडिओ बनवू शकत नाही, तर त्या अपडेट आपण आपल्या ग्रुपवर टाकतो. त्या ग्रुपमध्ये तुमचं आपलं टेलिग्राम आणि WhatsApp असे 2 ग्रुप आहेत, जे फ्री आहेत. ते तुम्ही जॉइन करून ठेवा. त्याच्या लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.